नमस्कार मित्रांनो, हा आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा नेक्स्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये पाहणार आहे आपण कसोटी। तर कसोटीचा वापर आपण कुठं करतो? जेव्हा आपल्याला एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो किंवा जात नाही हे चेक करण्यासाठी आपण कसोटीचा वापर करतो। पुन्हा एक वेळा सांगत आहे, आपल्याला एक मोठी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो किंवा जात नाही हे कमी टाइमात जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला सर्व कसोट्या आल्या पाहिजे। ठीक आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये कधी कधी कसोटीवर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात। तर आपण डायरेक्ट उतरूया दोनची कसोटी। आता दोनची कसोटी म्हणजे काय? दिलेल्या संख्येला दोनने भाग जातो किंवा जात नाही। तीनची कसोटी म्हणजे काय? दिलेल्या संख्येला तीनने भाग जातो किंवा जात नाही हे लवकर कसं ओळखायचं, पटकन कसं ओळखायचं। दोनची कसोटीचं काय म्हणणं आहे? सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो, सर्व समसंख्यांना। अच्छा, समसंख्या म्हणजे काय? ज्याच्या एकक स्थानावर, एकक जागेवर, एकक स्थानी काय यायला पाहिजे? एक तर शून्य यायला पाहिजे किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी एक अंक यायला पाहिजे। दोनची कसोटी खूप इझी आहे, तुम्हाला जर असं लक्षात ठेवायचं आहे। दोनच्या पाड्यातल्या ज्या संख्या आहेत कोणकोणत्या आहेत? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 हे जे संख्या दोनच्या पाड्यातल्या ह्या सर्व काय असतात? समसंख्या, आणि त्यांना दोनने निशेष भाग जातो। कसा भाग जातो? निशेष भाग जातो। निशेष म्हणजे कोणतीही बाकी उरत नाही। ठीक आहे ना, बाकी उरली नाही तर आपण त्याला काय म्हणतो? निशेष भाग गेला। एक्झाम्पल पहा, आता समजा मी तुम्हाला सांगितलं 72 ला 2 ने भाग जातो का? हो, 72 काय आहे? समसंख्या आहे, किंवा असे म्हणू शकता 72 च्या एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणून 72 ला 2 निशेष भाग जाईल। एक संख्या घेतली समजा मी इथं 23, 23 ला 2 न भाग जाईल का? 23 ला 2 न भाग जर द्यायचा तुम्ही प्रयत्न केला तर शेवटी बाकी एक उरेल, पूर्ण भाग नाही गेला, कंप्लीट डिव्हिजन नाही झालं। ठीक आहे ना, भाग तर जातो बघा, 23 ला जर 2 ने मी भाग दिला तर भाग जातो, पण बाकी उरेल काही ना काही। नाहीतर आपण काय म्हणू शकतो? 23 ला जर मी 2 न भाग दिला तर त्याचं उत्तर जे यायला पाहिजे ते काहीतरी पॉईंटमध्ये यायला पाहिजे। कसोटीचा वापर आपण कशासाठी करतो? निशेष भाग जातो किंवा जात नाही त्यासाठी करतो, पूर्णपणे भाग जातो किंवा जात नाही। अजून एक संख्या घेतली समजा 458, आता याला 2 ने भाग जातो का? जायला पाहिजे, कारण की एकक स्थानी काय आहे? एकक स्थानी काय आहे? 8 आहे, समसंख्या आहे, म्हणून 2 ने निशेष भाग जायला पाहिजे। ठीक आहे, तीनची कसोटी जी आपल्याला बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेत कामात येते। ठीक आहे, व्याख्येवर सध्या जाऊ नका, आधी समजून घेऊ आपण याला हे नेमकं काय आहे। एक संख्या घेतली मी समजा 453, आणि तुम्हाला विचारलं 453 या संख्येला 3 ने भाग जातो किंवा जात नाही सांगा। तर हे लवकर सांगण्यासाठी आपण काय करतो? 4, 5 आणि 3 यांची बेरीज करू। 4 आणि 5 होतील 9, 9 आणि 3 किती होतील? 12। आता हे जे 12 आहे, 12 हे 3च्या पाड्यात येतात। ठीक आहे ना, काय केलं मी? अंकांची काय केली? बेरीज आहे, 12 3च्या पाड्यात येतात, तर या संख्येला 3 ने भाग जातो। प्रोसेस काय केली बघा, ही काय आहे? ही आहे संख्या 453, ही एक संख्या आहे हा, आणि 4, 5, 3 हे आहेत त्या संख्येतले अंक, आणि अंक कोणकोणते आहेत? 4, 5, 3 अंकांची काय करायची आपल्याला? बेरीज। ही बेरीज 3च्या पाड्यात आली, याला भाग जाईल। अजून एक संख्या पहा, समजा इथं लिहिलं मी 123 ही संख्या घेतली, विचारलं सांगायला 3 न भाग जाईल का? तुम्ही काय करणार? 1 + 2 + 3, 1, 2, 3 यांची बेरीज किती होईल? 6। 6 हा 3च्या पाड्यात येतो का? येतो, मग या संख्येला 3 ने निशेष भाग जायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर संख्या दिली तर त्या संख्येतले जे एक एक छोटे छोटे काय आहेत? अंक आहेत, त्या अंकांची काय करायला पाहिजे? तुम्ही बेरीज करायला पाहिजे। एक संख्या अजून पाहू, समजा इथं आहे 7, 5, 9 सांगायला 3 न भाग जाईल का? तुम्ही काय करणार? 7 + 5 + 9, 7 आणि 5 12, 12 आणि 9, 12 आणि 9 किती होतील? 21। अच्छा, 21 3च्या पाड्यात येतो का? येतो, 3 7 21, म्हणजे याला 3 न भाग जायला पाहिजे। एक संख्या घेतली समजा इथं मी 47 आणि वर 2, ठीक आहे, आणि ही संख्या घेतली, याला 3 न भाग जातो का सांगा? तर तुम्ही काय करणार आहे? सर्वांची बेरीज 4 + 7 + 2 + 3 + 2 किती बेरीज बघा? 4 आणि 7 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, बेरीज किती आली? 18। बेरीज जर 18 आली, 18 हा 3च्या पाड्यात येतो, 3 × 18, तर या संख्येला 3 न भाग जायला पाहिजे। आता आपण ही जी व्याख्या आहे ही व्याख्या लक्षात ठेवू। मेन काय लक्षात ठेवायची? ही प्रोसिजर, की नेमकं आपण काय करतो? दिलेल्या संख्येतील, अच्छा ही काय संख्या, संख्येतील अंकांची बेरीज, अंकांची एक एक अंक जो आहे एक एक अंकाची काय केली आपण? बेरीज। ही बेरीज 3च्या पटीत यायला पाहिजे। 3च्या पटीत म्हणजे 3च्या पाड्यात, 3 किंवा 6 किंवा 9 किंवा 12 किंवा 15
तीनच्या पटीत, तीनच्या पाड्यात किंवा तीनचा गुणक, हे तिन्ही शब्द एकच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, तर याला म्हणू आपण 3ची कसोटी. त्यानंतर 4ची कसोटी. बघा 4ची कसोटी पण स्पर्धा परीक्षेमध्ये इथेही विचारतात आणि बुद्धिमत्तामध्ये एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कॅलेंडर. लीप वर्ष काढण्यासाठी आपल्याला 4ची कसोटी व्यवस्थित आली पाहिजे. काय सांगितलं इथं बघा, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना, फक्त शेवटचे किती अंक? 2. एक्झाम्पल सांगतो डायरेक्ट. समजा एक संख्या आहे 724 आणि मी तुम्हाला विचारलं याला 4ने भाग जातो का, तर फक्त शेवटचे 2 अंक चेक करायचे. 24 हा 4च्या पाळ्यात येतो का? 4 × 24, मग याला भाग जाईल, बस संपलं. समजा इथं अजून एक संख्या विचारली मी 1912, तर तुम्हाला 4ने भाग जातो किंवा जात नाही चेक करायचं. फक्त काय चेक करायचं तुम्हाला? शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक इथं काय आहेत? 12. 4ने भाग जातो का? जातो. 4 त्रिक 12, तर ह्या पूर्ण संख्येला 4ने भाग जायला पाहिजे म्हणजे पाहिजे. अजून एक गोष्ट इथं, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी एंडिंगला, ठीक आहे ना, शेवटी जर 2 शून्य असले, काय असले शेवटी, असे 2 शून्य असले तरी त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला विचारलं 700ला 4ने भाग जातो का, तर शेवटचे 2 अंक 00 आहेत सर, 4ने भाग, असं कन्फ्यूज व्हायचं नाही. शेवटी काय आहे? 2 शून्य आहेत. शेवटी 2 शून्य असले तरी त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. ही आहे 4ची कसोटी. आता कसोटी म्हणजे नेमकं काय आहे तुम्हाला समजलंय. एक संख्या दिलेली असणार. आता जसं ही संख्या 700ला 4ने भाग जातो का, पटकन सांगा, तर डोक्यात यायला पाहिजे. अच्छा, शेवटी काय 2 शून्य भाग जाईल. एक संख्या घेतली समजा इथं मी 528 आणि विचारलं सांगा या संख्येला 4ने भाग जाईल का, लगेच माइंडमध्ये आलं पाहिजे हे काय आहे? 28. 28 हा 4च्या पाळ्यात येतो का? येतो. 4 × 7 = 28, याला 4ने भाग जाईल. हे सर्व एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. अजून एक सोपी कसोटी आहे बघा, ज्या कसोटी मला सोप्या वाटतात किंवा जे स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने जास्त कामाच्या नाही आहेत, मी ते थोड्याशा काय करत आहे, फास्ट घेत आहे. नेक्स्ट 5ची कसोटी, सर्वात सोपी कसोटी. एकक स्थानी काय पाहिजे? एकक जागेवर काय पाहिजे? तुम्हालाही माहिती आहे. 5च्या पाड्यातल्या संख्या कोणकोणत्या आहेत? 5, 10, 15, 20, 25. म्हणजे एकक स्थानी एकतर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, संपलं. यांना सोडून बाकी जर कोणता अंक असला तर त्या संख्येला 5ने भाग जाणार नाही. जसं की मी सांगितलं 175ला भाग जाईल का 5नं? बिलकुल जाईल. पुढे विचारलं मी समजा 920, शेवटी काय आहे? 0 आहे, म्हणून या संख्येला 5ने भाग जाईल. शेवटी एकतर 5 पाहिजे किंवा शेवटी काय पाहिजे? 0 पाहिजे. किंवा 5चा पाडाही पहा तुम्ही, 5, 10, 15, 20, 25, 30, काय असते शेवटी? 5, 0, 5, 0, 5, 0, 5, 0. म्हणजे 5च्या पाड्यातल्या संख्या म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या एकक स्थानी काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे किंवा 5 असायला पाहिजे. काही प्रश्न आहेत जे काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, ठीक आहे ना. हे प्रश्न मी माझ्या मनानं आणलेले नाहीत. जास्त करून हे प्रश्न सरळ सेवा आणि पोलीस भरती सारख्या परीक्षेत आणलेले आहेत. मी मुद्दामून इथं कोणता वर्षी हे विचारलंय किंवा कोणत्या जिल्ह्यात हा प्रश्न विचारलाय हे नाही टाकले मुद्दामून, ठीक आहे. हे सगळे प्रश्न नोटबुकमध्ये व्यवस्थित राईट करा जर तुम्हाला अभ्यास चांगला करायचा असेल. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2ने निशेष भाग जाईल? आपण आत्ताच पाहिलं 2ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे समसंख्या. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असला पाहिजे. याच्या एकक स्थानी काय आहे? 3. याच्या एकक स्थानी काय आहे? 7. याच्या एकक स्थानी काय आहे? 5. आणि याच्या एकक स्थानी काय आहे? 0. म्हणून याचा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 4. 2च्या कसोटीवरचा हा एक प्रश्न मी इथं आणलाय जो परीक्षेमध्ये आलेला आहे. तुम्हाला मे बी असं वाटेल की एवढा सोपा प्रश्न विचारतात की नाहीत विचारत, कधी कधी विचारून घेतात. नशीब तुमचं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निशेष भाग जातो? अच्छा, 3ने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ह्या सर्व अंकांची म्हणजे हे जे एक एक अंक आहे त्यांची काय करावं लागेल? बेरीज. जसं 1467, पहिलं ऑप्शन चेक करू. 1 + 4 + 6 + 7 यांची बेरीज करू. किती होईल? 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 7 किती होईल? 18. अच्छा, पहिल्याच ऑप्शनवर आपलं नशीब चांगलं की 18. 18 हा 3च्या पाड्यात येतो, म्हणजे या संख्येला 3ने निशेष भाग जाईल. पहिलेच आन्सर आले. बरं, दुसऱ्या ऑप्शनवर जर मी गेलो 1468 आणि विचारलं याला 3ने भाग जातो का, तर तुम्ही काय करणार? 1, 4, 6 आणि 8 यांची काय करणार? बेरीज करणार. पाहिली आपण 3च्या कसोटीमध्ये काय करतो आपण? अंकांची बेरीज. 4 आणि 1 हे झाले 5, 5 आणि 6, 5 आणि 6 किती होतील? 11, 11 आणि 8 19. मला सांगा 19 हा 3च्या पाड्यात येतो का? नाही.
तर ही जी संख्या आहे 1468 याला 3ने निशेष भाग जाणार नाही. आणि प्रश्नात आपल्याला कोणता भाग विचारला आहे? निशेष भाग विचारला आहे. म्हणून आपला आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1. अच्छा, तुम्ही जर ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 जरी चेक केलं तर त्याला 3 भाग जाणार नाही, कारण की ऑप्शन ऑलरेडी आपला आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी 4ने भाग जाणारी संख्या कोणती? 4ने भाग जाणारी संख्या काढायची आपल्याला. तुम्हाला आत्ताच सांगितलं शेवटचे किती अंक चेक करायचे? 2. 14 4च्या पड्यात येतो का? नाही. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 नाही येत. हे आन्सर नाही आपलं. हे सुद्धा नाही. 10 येतात का 4च्या पड्यात? नाही. 11 तर अजिबात कसंच येत नाही. बघा 4च्या पड्यात काय येतात? 12 येतात. 4 3 12. आणि एक महत्त्वाची गोष्ट, 4ने भाग जातो किंवा जात नाही हे चेक करण्यासाठी 4ची कसोटी आलीच पाहिजे हे आवश्यक नाही. समजा हा प्रश्न असा विचारला, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जातो सांगा. ठीक आहे. आणि कसोटी समजा तुम्हाला येत नाही तर तुम्ही काय करणार? भागाकार तर येतो ना तुम्हाला. 712ला तुम्ही 4ने भाग देऊन पाहणार. डायरेक्ट भाग देऊन पहा. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, कसोटी जर नाही आली तर काय करायचं? भाग देऊन पाहायचा. 4 1 4, 4 1 4, उरले किती? 3. 4 7 28, उरले किती? 3. 4 8 32. भाग गेला का? हो, भाग गेला. म्हणजे उत्तर काय आपलं? ऑप्शन क्रमांक 4. मी पुन्हा सांगत आहे, कसोटी आलीच पाहिजे हे आवश्यक नाही. क्लिअर कट सांगत मी. कसोट्या आल्या पाहिजे तर थोडंसं चांगलं होऊन जाईल. आलीच पाहिजे हे मस्ट नाही, कंपल्सरी नाही. आला तर थोडासा टाइम कधी कधी कुठं कुठं वाचून जातो. आणि जर असं झालं की सर कसोटी आलीच नाही तर मग काय करायचं? वेळेवर भाग देऊन पाहायचा. काही काही अशा मोठ्या संख्या येतात कधी कधी की 35 भाग जातो का सांगा. तर 35ची कसोटी आपल्याला पाठ आहे का? नाही. त्यावेळेस काय करायचं? ॲक्च्युली भाग देऊन पाहायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येस 4ने भाग जात नाही? 4ने भाग जात नाही. इकडे बघा, 24 याला 4ने भाग जाईल का? याला 4ने भाग जाईल. 36 4 9 36 याला 4ने भाग जाईल का? 4च्या पाड्यात येतात ना 36 येईल. इथं बघा 88, तुम्ही म्हणाल सर 4च्या पाड्यात 88 येत नाही. येतात. 4चा पाडा फक्त 40वर थांबतो का? नाही. 4 2 8, 4 2 8 भाग गेला. मग 86 बघा, 186ला जर मी 4ने भाग द्यायचा प्रयत्न केला, 4 1 4, 4 चौक 16, उरले किती? 2. 4 1 4, 4 6 24, 26 मधून 24 गेले. बाकी किती उरत आहे? 2. बाकी 2 उरत आहे. बाकी 2 उरणं म्हणजे निशेष भाग जाणार नाहीये. म्हणजे आणि प्रश्न पण आपल्याला विचार, खालीपैकी कोणत्या संख्येला 4ने भाग जात नाही विचारलंय. तर आन्सर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3. भाग जात नाही हे विचारलंय बरं. भाग जात नाही, नाहीतर असं करून टाकणार 4ने भाग फक्त एवढंच पाहिलं आणि पहिलंच ऑप्शन टिक केलं. असं करू नका. 5ने भाग जाणारी खालीपैकी कोणती संख्या आहे? आता सांगितलं. एकक स्थानी काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक काय असायला पाहिजे? याचं 4 हे आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्ही नोटबुकमध्ये नाही जरी लिहिला तरी चालून जाईल. 6ची कसोटी बघा. 6ची कसोटी जास्त कामात येत नाही. ठीक आहे. मी भरपूर दिवसापासून स्पर्धा परीक्षेत शिकवतो. मलाही 6च्या कसोटीचं डायरेक्ट कधीच काम पडलं नाही. ठीक आहे. तरी पण आपण शिकून घेऊ. नोटबुकमध्ये तुम्ही जे नोट्स काढणार त्या थोड्याशा काय होतील? चांगल्या बनून जातील. दिलेल्या संख्येला 2ने भाग गेला पाहिजे आणि 3 या दोघांनी भाग गेला पाहिजे. म्हणजे 2ने भाग द्यायचा, 3ने भाग द्यायचा. 2 आणि 3 दोघांनीही जर भाग दिला तर मग 6ने भाग जाईल. जसं की एक संख्या घेतली मी 216. आणि चेक करा याला 2ने भाग जातो का? जातो. कारण की शेवटी काय आहे? शेवटी 6 आहे. 2ने भाग जातो. अच्छा, याला 3ने भाग जातो का? तर 3ने भाग द्यायचं कसं पाहिलं होतं आपण बघा. 2 आणि 1 3, 3 आणि 6 9. अच्छा, 9 जर आहे म्हणजे याला 3ने पण भाग जातो. आताच पाहिलं होतं ना आपण 3ची कसोटी. म्हणजे याला 2ने भाग जातो, याला 3ने भाग जातो. तर या संख्येला 6ने सुद्धा भाग जायला पाहिजे. ठीक आहे. एक एक्झाम्पल अजून पाहून घेऊ. ठीक आहे. 4 6 924 ही संख्या घेतली. याला 6ने भाग जातो का? कसं चेक करणार? आधी 2चा भाग जातो का बघा. 2ने भाग जातो का? जातो. कारण की शेवटी काय आहे? 4 आहे. 2ने भाग जातो. अच्छा, याला 3ने भाग जातो का? 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 हा 3च्या पाड्यात येतो. म्हणजे या संख्येला 3ने सुद्धा भाग जातो. म्हणजे 2ची कसोटी लावा, 3ची कसोटी लावा. दोन्ही कसोटीमध्ये हा जर उतरला तर या संख्येला 6ने भाग जाईल. 6ची कसोटी आपल्या जास्त कामात येत नाही. एकदम क्लिअर कट सांगत आहे मी तुम्हाला इथं. ठीक आहे. हां, एवढं लक्षात ठेवा. 6च्या कसोटीमध्ये 2ने भाग गेला पाहिजे, 3ने भाग गेला पाहिजे. दोघांनी भाग केला, विषय संपला. आता पाहू आपण 7ची कसोटी, 7ची. काही जण म्हणतात 7ची कसोटी नाही आहे, पण 2 मिनिटं ऐकून घ्या मी काय म्हणतो.
आता एक संख्या घेतली समजा मी इथं 392 आणि तुम्हाला विचारलं या 392 या संख्येला 7ने भाग जातो किंवा जात नाही हे ओळखा, तर तुम्हाला काय करायचं इथं व्यवस्थित आहे का मी काय बोलत आहे. इथं लिहिलं मी 39 आणि ही जी शेवटचा नंबर आहे ना 2 याची डबल करायची. 2चे डबल किती होतील 4. 39 मधून 4 गेले तर किती राहतील 39 मधून 4 गेले तर राहतील किती 35. 35 हा 7च्या पाड्यात येतो का 35 हो 7 5 35. तर या संख्येला 7ने भाग जायला पाहिजे. ठीक आहे. आता 2 मिनिटं आहे का मी काय म्हणत आहे. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला व्यवस्थित आहे का 392 या संख्येला 7ने भाग जातो का, तर पहिला ऑप्शन आहे 7ची कसोटी लावा अशी, आणि दुसरा ऑप्शन आहे की ॲक्च्युली भाग देऊन पहा. जसं 392 या संख्येला काय करा 7नं भाग देऊन द्या. 7 1 7 7 5 35 उरले 4 7 6 42. ठीक आहे. टाईम कशात टाईम याच्यात कमी लागला. टाईम कसा लागला याच्यात कमी, याच्यात टाईम कसा लागत आहे जास्त लागत आहे. जास्त टाईम कसोटीमध्ये लागतो म्हणून आपण 7ची कसोटी स्पर्धा परीक्षेमध्ये वापरत नाही. आता पुन्हा आहे का मी काय म्हणत आहे, आपण कसोटी यासाठी वापरतो की आपला टाईम कमी लागला पाहिजे. पण 7च्या कसोटीचं उलट आहे. 7च्या कसोटीमध्ये जास्त टाइम लागतो आणि ऍक्च्युली भाग द्यायसाठी कमी टाइम लागतो. म्हणून काय करायचं डायरेक्ट जसं आता अजून एक संख्या घ्या. समजा एक संख्या घेतली मी 1995 आणि तुम्हाला विचारलं सांगा याला 7ने भाग जातो का. इथं लावतो मी आता कसोटी. इकडे बघा आधी काय करायचं 199 लिहिले आणि हे 5 जो आहे शेवटचा अंक याची करा डबल. ठीक आहे. आता 199 मधून 10 जर मायनस केले 2 मिनिटं किती होतील 189. आता डबल पुन्हा अजून एक वेळा हा 18 लिहायचा आणि हे 9 जो आहे ना ही संख्या याची डबल करायची किती 18. 18 मधून 18 गेले किती उरले शेवटी 0. म्हणजे मी काय म्हणणार 1995 ला 7ने भाग जातो. अच्छा दुसरी मेथड 1995 ला 7ने भाग जातो का प्रश्न विचारला काय करणार भाग देणार. 7 1 7 7 2 14 उरले किती 5 7 8 56 उरले किती 3 7 5 35. पाहून घ्या कसोटीला जास्त टाइम लागला. वरून तुम्हाला प्रॉपर ते समजलं पण नाही की नेमकं काय केलंय डबल काय. ठीक आहे. आणि मी विचारलं 1995 संख्येला 7ने भाग जातो का, तर तुम्ही काय केलं ॲक्च्युली काय करून पाहिलं भाग देऊन पाहिला. याच्यामध्ये टाईम कसा लागला आपल्याला टाईम कमी लागला. आणि जी मेथड आपल्याला टाईम कमी म्हणजे टाईम कमी घेते ती मेथड आपल्याला वापरायला पाहिजे. म्हणून 7ची कसोटी आपण स्पर्धा परीक्षेत जास्त काय वापरतच नाही, अजिबात वापरत नाही. 7ची कसोटी दिलेल्या संख्येला 7ने भाग जातो किंवा जात नाही असा जर प्रश्न असला तर डायरेक्ट 7नं भाग देऊन पाहायचा संपला. नेक्स्ट 8ची कसोटी. 8ची कसोटी ही पूर्णपणे 4च्या कसोटीसारखी आहे. 4च्या कसोटीमध्ये आपण शेवटचे 2 अंक चेक करत होतो आणि 8च्या कसोटीमध्ये आपण शेवटचे किती अंक चेक करू 3 अंक चेक करू. 8ची कसोटी सुद्धा स्पर्धा परीक्षेत जास्त कामात येत नाही. 9ची कसोटी कामात येईल. ठीक आहे. जसं की आता एक एक्झाम्पल घेतलं इथं समजा मी 7 2 8 आणि असं एक्झाम्पल आहे आणि विचारलं तुम्हाला याला 8ने भाग जातो का, तर शेवटचे किती अंक चेक करायचे 3 अंक चेक करायचे. बघा इथं 8 जर भाग दिला तर काय होईल 8 9 72. बघा 8 9 72 आणि 8 1 8. शेवटच्या 3 अंकांना भाग गेला तर दिलेल्या संख्येला 8ने भाग जाईल. फक्त इथं एक महत्त्वाचा पॉईंट एवढा लक्षात ठेवा की शेवटी एंडिंगला 3 शून्य जर असले तर 8ने निशेष भाग जातो. जसं की मी तुम्हाला एक संख्या दिली इथं 9000 आणि विचारलं सांगा 9000ला 8ने भाग जाईल का, तर उत्तर आहे हो. का कारण की शेवटी किती शून्य आहेत 3 शून्य. 3 शून्य असले तर दिलेल्या संख्येला 8ने भाग जातो. हे पाहून घ्या व्यवस्थित मी काय केलंय. 8ने भाग जातो किंवा जात नाही ओळखण्यासाठी शेवटचे किती अंक पाहायचे 3 अंक पाहायचे आहेत तुम्हाला बस. नेक्स्ट 9ची कसोटी. 9ची कसोटी स्पर्धा परीक्षेत कामात येते, काहीच अडचण नाही आहे. प्रोसेस समजू नंतर आपण हे काय ते वाचू. एक संख्या घेतली समजा मी 513 आणि विचारलं याला 9ने भाग जातो का, तर काय करायचं तुम्हाला 5 + 1 + 3 5 आणि 1 6 6 आणि 3 किती होतील 9. 9 हा 9च्या पाड्यात येतो का हो 9 1 9. तर या संख्येला 9ने भाग जाईल. जशी 3ची कसोटी होती तशीच 9ची कसोटी आहे. संख्या घ्यायची त्याचे अंक घ्यायचे अंकांची काय करायची बेरीज घ्यायची. ही जी बेरीज आहे ही बेरीज 9च्या पाड्यात यायला पाहिजे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज कशी असायला पाहिजे 9च्या पटीत. जसं की 2 6 4 6. विचारलं सांगा याला 9ने भाग जातो का, तर काय करणार आपण 2 + 6 + 4 + 6 काय होतील बघा 6 आणि 2 8 8 आणि 4 12
12 आणि 6 किती भेटले 18. मला सांगा 18 हा 9च्या पाड्यात येतो का? येतो. 9 1 9, 9 2 18. म्हणजे या संख्येला 9ने निशेष भाग जाईल. 9ची कसोटी कामात येते. ठीक आहे ना, कारण की पटकन आन्सर देते, डायरेक्ट माहीत पडून जाते. 5 आणि 1 6 आणि 3 9. अच्छा, याला 9ने भाग जातो. ठीक आहे. जेव्हा एखादा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करता, खूप मोठा भागाकार आहे, समजा 4-5 संख्या इकडे आहे, 4-5 संख्या खाली आहे, 4-5 संख्या वर आहेत, तेव्हा आपल्याला बरोबर समजायला पाहिजे कोणत्या तरी 2 संख्यांना 9ने भाग जात आहे का, वरच्या खालच्या संख्यांना 11ने भाग जात आहे का. तर त्याला सोपं रूप देण्यासाठी आपल्याला 9ची कसोटी, 11ची कसोटी, 3ची कसोटी हे खूप जास्त कामात येतात. त्या कंपॅरिझनमध्ये 6ची कसोटी जास्त कामात येत नाही, 7ची कसोटी कामात येत नाही, 8ची कसोटी जास्त कामात येत नाही. प्रश्नाला किंवा प्रश्न सॉल्व्ह करत असताना मधात ज्या स्टेप येतात त्या स्टेपला सोपं रूप देत असताना म्हणत आहे मी. ठीक आहे. तिथं 9ची कसोटी, 3ची कसोटी, 11ची कसोटी हे जास्त कामात येतात. 10ची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी. शेवटी काय पाहिजे? एकक स्थानी. एकक स्थानी काय पाहिजे? एकक स्थानी म्हणजे सर्वात शेवटी काय पाहिजे? सर्वात शेवटी पाहिजे 0. 10 20 30 40 50 60 100 ह्या जेवढे संख्या आहेत त्याच्या या साईडला एंडिंगला काय आहे? 0. जसं की 70 याला 10 भाग जाईल, 80 यालाही 10 भाग जाईल. शेवटी काय पाहिजे आपल्याला? फक्त 0 पाहिजे. इझी एकदम. नेक्स्ट 11ची कसोटी. ही व्याख्या नंतर पाहू, आधीच समजून घेऊ. मी एक संख्या घेतली इथं, समजा 5 4 3. ठीक आहे, ही संख्या आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे? एक अंक वर लिहायचा आहे, एक अंक खाली, एक अंक वर, एक अंक खाली. 5 आणि 4 काय केलं मी? एक अंक वर एक अंक खाली असं लिहिलं, अल्टरनेट लिहिलं. ठीक आहे. हे जे संख्या आहेत वर ज्या भेटल्या 5 आणि 4 यांची बेरीज करा किती येईल? 9. आणि यांची बेरीज करा किती? 3 आणि 6. 3 आणि 6 किती येतील? 9. आता 9 आणि 9चा फरक किती येत आहे? 9 आणि 9चा फरक किती येत आहे? 0. तर ही जी संख्या आहे याला 11नं भाग जाईल. ठीक आहे. काही समजलं का? जास्त नाही समजलं. पुढचं एक्झाम्पल. समजा इथं एक संख्या घेतली मी, ही संख्या घेतली आणि विचारलं सांगायला 11ने भाग जातो का? तर तुम्हाला काय करायचं आहे? एक अंक वर लिहायचा आहे, एक खाली, एक अंक वर, एक अंक खाली. ठीक आहे. 3 आणि 5 यांची बेरीज करा, यांची बेरीज किती? 8. 2 आणि 6 यांची बेरीज करा, यांची बेरीज किती? 8. 8 आणि 8चा फरक किती आहे? 0. 8 आणि 8चा फरक जर 0 आहे तर ही जी संख्या आहे याला काय व्हायला पाहिजे? 11ने भाग जायला पाहिजे. अजून एक संख्या घेऊ आपण, काही अडचण नाही. ही संख्या घेतली, विचारलं सांगा याला 11ने भाग जातो का? एक अंक वर लिहा, एक खाली, एक वर, एक खाली, एक वर, एक खाली. बेरीज करा. 3 आणि 2 5. 5 आणि 5 यांची बेरीज किती आली? 10. आणि यांची बेरीज 4 आणि 6, 6 आणि 4 10. यांचा फरक, हा फरक किती आला? 0. म्हणजे याला सुद्धा काय होईल? 11नं भाग जायला पाहिजे. तिन्ही एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे आपण काय केलं आहे? समस्थानावरील अंक, हे समस्थानावरील अंक, समस्थानावरील अंक कोणते आहेत? हे समस्थानावरील अंक. आणि विषमस्थान म्हणजे जे अल्टरनेट नंबर आहेत ना, अल्टरनेट नंबर वेगळे काढायचे. ठीक आहे ना. समस्थानावरचे अंक, विषमस्थानावरील अंक यांची काय करायची? यांची काय करायची? यांची करायची बेरीज. आणि हा जो बेरजेचा फरक आहे, बेरजेचा काय काढला? 9 आणि 9चा फरक किती येत आहे? 0. हा फरक काय असला पाहिजे? 11च्या पटीत असला पाहिजे. कसा असला पाहिजे? 11च्या पटीत. अच्छा, हा फरक नोटबुकमध्ये लिहून टाका. हा फरक जो असतो ना, हा जास्त करून एकतर 0 असतो किंवा किती असतो? 11. जसं इथं फरक किती होता? 0. इथे फरक किती होता? 0. इथे फरक किती होता? 0. 0 असतो किंवा 11 असतो. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, बघा. समजा इथे आहे 7 8 5. ठीक आहे. 7 15. ठीक आहे. या संख्येला 11ने भाग जातो का सांगा? तर मी काय करणार? एक अंक वर, एक अंक खाली, एक वर, एक खाली, एक वर. ठीक आहे. 7 आणि 8 15. 15 आणि 5 किती होतील? 20. 6 आणि 3 किती होतील? 6 आणि 3 9. आता 20 आणि 9 यांचा फरक किती? 20 आणि 9चा फरक किती? 11. मी आत्ताच बोललो. फरक काय काय चालतो तुम्हाला? 0 चालतो आणि 11 चालतो. म्हणजे या संख्येला 11ने भाग जाईल का? बिलकुल. या संख्येला बिंदास 11ने भाग जायला पाहिजे. ठीक आहे. अशी काही एक्झाम्पल तुम्ही घ्या आणि चेक करा की 11ने भाग जातो किंवा जात नाही, ते चेक करा. एक अंक घेऊ ज्याच्यात खरंच 11ने भाग जात नाही. समजा 7 3 4 2. विचारलं सांगायला 11ने भाग जातो का? तर तुम्ही काय करणार? एक वर, एक खाली, एक वर, एक खाली. 7 आणि 3 10. आणि 4 आणि 2 6. मला सांगा 10 आणि 6चा फरक किती? 4. 4 मी काय सांगितलं? फरक काय पाहिजे? 0 किंवा 11. फरक किती? 4. मग या संख्येला 11ने भाग जाणार नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट
11 पर्यंतच्या कसोट्या आपल्याला कामात येतात. ठीक आहे. याच्या पलीकडे जर आपल्याला प्रश्न विचारले, समजा आपल्याला विचारलं की एखाद्या संख्येला 56 भाग जातो किंवा जात नाही सांगा. ठीक आहे ना, 56. तर आपण काय 1 पासून ते 56 पर्यंतच्या सर्व म्हणजे 100 पर्यंतच्या कसोट्या पाठ करणार आहे का? नाही. तर 56ला काय करायचं, ब्रेक करायचं. 7 आणि 8, 7 8 56. तर त्याला काय करायचं मग, 8 भाग देऊन पाहायचा, 7 भाग देऊन पाहायचा, दोघांनी भाग गेला पाहिजे. समजा तुम्हाला विचारलं एखाद्या संख्येला 91 भाग जातो का, तर 91चे तुकडे पाडायचे. 13 7 91, 13 भाग देऊन पाहायचा आणि 7 भाग देऊन पाहायचा, दोघांनी भाग गेला पाहिजे. कसोटा आपल्याला 11 पर्यंत पाठ असल्या दॅट्स इनफ. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 निशेष भाग जाईल? 9ची कसोटी आपण आत्ताच पाहिली होती. काय करावं लागते आपल्याला, यांची बेरीज. एक एक संख्या मी इथं बाजूला लिहित आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. जसं की 9 + 9 + 3 + 4 + 3 याची बेरीज करते मी यांच्या अंकाची. 9 आणि 9 18, 18 आणि 3 झाले 21, 21 आणि 4 25 आणि 3 यांची बेरीज किती येते, 28. आपल्याला ती बेरीज काय पाहिजे, 9 पाहिजे, 18 पाहिजे, 9च्या पटीत पाहिजे. तर हे आपला आन्सर नाही. याची बेरीज करू. इथं काय येईल बघा, तोंडीच करू. चला, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, 19 आणि 9 याची पण बेरीज किती आली इथं, 28. हे पण नाही. पुढे 9 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27. बघा याच्या अंकांची बेरीज किती येत आहे, 27, जी की 9च्या पटीत आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. म्हणजे या संख्येला 9ने निशेष भाग जायला पाहिजे. आता मला इथं काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. समजा आपण वेळेवर 9ची कसोटी विसरलो, तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार? खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने निशेष भाग जातो? एका एका संख्येला 9ने भाग देऊन पाहणार. भागाकार येतो तुम्हाला. समजा आता एका एका संख्येला 9ने भाग देऊन पाहणार. ही जी संख्या आहे 99 432, याच्या खाली सरळ 9 लिहिला. 9 1 9, 9 1 9, इथं काय येईल 0, 9 चौक काय येतील 36, खाली काय होतील 7, 9 8 72. भाग गेला म्हणून हे उत्तर. एवढं सोपं आहे. कसोटी आलीच पाहिजे हे जरुरी नाही. आली तर थोडीशी हेल्प होऊन जाते तुम्हाला. ठीक आहे. एखाद्या पेपरमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये थोडासा 10-20 सेकंदाचा काय होईल, फरक पडून जातो. आणि सोपं रूप देताना, ठीक आहे, वर 4-5 संख्या आहेत, खाली 4-5 संख्या आहेत, अशा वेळेस आपल्याला कसोटीचा काय होतो, यूज होतो. ठीक आहे. हे अजून एका 9च्या कसोटीवर. ठीक आहे. 9ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? ठीक आहे. बेरीज करू, जागेवर तोंडी बेरीज करू. 1 आणि 3 4, 4 आणि 6 किती होतील, 4 आणि 6 होतील बघा 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17. यांची बेरीज किती आली, 17. तर नाही जाणार भाग. ठीक आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17 आणि 1 18. याची बेरीज किती येत आहे, 18. म्हणून या संख्येला काय व्हायला पाहिजे, 9ने भाग जायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. तरी पण ऑप्शन क्रमांक 3 वर चेक करूनच घेऊ आपण. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 6 26. बेरीज किती येते, 26. नाही जाणार भाग याच्यावर. या प्रकारे. ठीक आहे. जागेवर तुम्ही बेरीज करून काय काढणार, आन्सर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संख्येस 8ने निशेष भाग जाईल? आता याला 8ने भाग जाणार नाही. 371 येतो, समसंख्या पण नाही येतो. ठीक आहे ना. 8ने भाग जाणारी संख्या कमी कमी समतर असेल. आणि 8ची कसोटी पाहिली आपण, शेवटचे किती अंक पाहतो पण 3. इथं काय होईल बघा, 371ला जर मी 8ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर काय होईल, 8 1 8, 8 चौक 32, 32 आणि हे इथं किती 5. ठीक आहे. 8 सक किती होतील, 8 सक 48, 3 बाकी उरेल. म्हणजे या संख्येला 8ने भाग जाणार नाही. क्लिअर कट दिसत आहे की शेवटी काय आहे 160. शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जाईल का, बिलकुल. 8 2 16 आणि 0 या प्रकारे. म्हणजे 8ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे, ऑप्शन क्रमांक 4. शेवटचे तुम्हाला काय दिसत आहे, 160. हा प्रश्न पोलीस भरतीच्या कुठल्या तरी डिस्ट्रिक्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट, हा एक चांगला प्रश्न आहे. 4 0 2 9 आणि इथं रिकामी जागा सोडली. विचारलं 7ने निशेष भाग जात असेल तर या इथं काय ठेवायचं. आता 2 मिनिटं. जिथं असं स्टार वगैरे दिलेलं असते ना मदत कुठेतरी, इथं सहसा कसोटी लागत नाही. अशा प्रश्नांमध्ये स्टार देऊन टाकेल, सांगतील इथं कोणता अंक ठेवायचा. असं जर असलं असं तर समजून जायचं आपल्याला ॲक्च्युली भाग देऊन पाहावं लागेल, ट्रायल करावं लागेल तिथं. आता बघा इथं काय करताय मी, 7 1 7, 7 5 35, उरले किती 5, 7 7 49, उरले किती 3, 7 5 35, 39मधून 35 गेले, उरले किती 4. आता हा 4 आहे. ठीक आहे. आता 4च्या बाजूला मी इथं काय ठेवू, ज्यांना ह्या 7च्या पाड्यात ती संख्या आली पाहिजे. तर इथं काय ठेवावं लागेल मला, 9. कारण की हा काय होऊन जाईल मग, 7 7 49. बघा इथं 4 आहे आणि इथं खाली जागा आहे. इथं जर मी 4 ठेवले असते समजा,
तर भाग गेला असता का 7नं? नाही. 7 सगळं 42 काही नाही की बाकी उरली असती. तर इथं नेमकं काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक काय असला पाहिजे? 2 असायला पाहिजे. इथं 9 ठेवलं तर काय असलं पाहिजे? 7 7, 7 7 49. आता पूर्ण भाग गेला. तर ही जी खाली जागा होती ही स्टारच्या जागेवर, तर इथं काय असायला पाहिजे? इथं 9 असायला पाहिजे. ठीक आहे. मग त्या संख्येला काय होईल? मग त्या संख्येला पूर्णपणे 7ने भाग जाईल. खालीलपैकी कोणत्या संख्येत 11ने निशेष भाग जातो? 11ची कसोटी पाहिली. डायरेक्ट काय करायचं? लिहाय 3 7 5 2. एक अंक वर, एक खाली, एक अंक वर, एक खाली, एक अंक वर. 7 आणि 3 किती? 10, 10 आणि 2 यांची बेरीज किती? 12 आणि हे किती? 9. 12 आणि 9 यांचा फरक किती? 3. याला 11ने भाग जाणार नाही. इथं आता याला करू बघा. 7 2 6 4 5. एक अंक वर, एक खाली, एक अंक वर, एक खाली, एक अंक वर. 7 आणि 7 13, 13 आणि 5 किती होतील? 18 आणि 4 दोन्ही किती होतील? 8. 18मधून 8 गेले 10. 10 नाही जमत. फरक किती पाहिजे आपल्याला? एकतर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. इथे येऊ 42 793. एक अंक वर, एक खाली, एक अंक वर, एक खाली, एक अंक वर. ठीक आहे. 7 आणि 3 10, 10 आणि 4 किती होतील? 14. ठीक आहे. आणि किती होतील? हे 11. फरक किती? याला 3. म्हणजे यालाही भाग जात नाही. मग याला भाग जायला पाहिजे. पाहू आता काय होते. 52 382. एक अंक वर, एक खाली, एक अंक वर, एक खाली, एक अंक वर. ठीक आहे. 5 आणि 3 8. 8 आणि 2 यांची बेरीज किती? 10. आणि 2 आणि 8 यांची बेरीज किती? 10. 10 आणि 10 यांचा फरक किती? 0. म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जायला पाहिजे. ठीक आहे. लिहून घ्या. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल? आता 2 मिनिटं लक्ष द्या. 3. ठीक आहे. पूर्ण संख्या लिहून टाकू. चला पूर्ण सॉल्व करू. 42 इथं 5 3 आणि इथं काहीतरी खाली जागा आहे आणि इथं काय आहे? 8 आहे. आणि आता काय करू? आधी इथं 4 ठेवू. काय ठेवू? 4. ठीक आहे ना. मधात इथं 4 ठेवू. इथं जर 4 ठेवलं आणि आता याला 8ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर काय व्हायला पाहिजे? 8 1 8, 8 पंचे 40. उरले किती? 2. 8 त्रिक 24. उरला 1. 8 1 8, उरले 5. आता इथं काय होईल? 8 8 सख 48. 8 सख किती होतील? 48. उरले 6. तर आता 8 8 64, बाकी 4 उरून जाईल. म्हणजे इथं हा 4 सेट होत नाही. 4 चालणार नाही इथं. कारण की 4 ठेवलं तर काय होत आहे? बाजूला काहीतरी बाकी 4 उरत आहे. व्यवस्थित लक्षात आहे मी काय करत आहे. 8ची कसोटी आलीच पाहिजे. मी स्टार्टिंगलाच बोललो असं आवश्यक नाही. तुम्हाला ॲक्च्युली भाग देऊन पाहावं लागेल. तर इथं तर नाही चाललं हे. ठीक आहे. तर आता काय करू आपण? नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो आपण चॉईस करू. इथं 2 मिनिट बघा. अगेन संख्या लिहिली 42 53. इथं लिहिलं आता हा 6 आणि शेवटी लिहिले तर 8. आता चेक करू की याला 8ने भाग जाईल का? 8 1 8, 8 पंचे 40, 8 त्रिक 24, 8 1 8. उरले किती? आता 13मधून 8 गेली तर 5 उरतील. ठीक आहे. 8 7 56 आणि 8 1 8 भाग गेला. म्हणजे ही जी जागा आहे या जागेवर काय असला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 वर काय असला पाहिजे? 6 असायला पाहिजे. असे स्टारसारखे जे प्रश्न असतात इथं एक एक ऑप्शन ठेवून आपल्याला काय करावं लागते? चेक करावं लागते. कधी कधी असं होतं की आपण 1 वर ठेवतो ॲन्सर येत नाही, 2 वर ठेवतो ॲन्सर येत नाही, 3 वर ठेवतो ॲन्सर येत नाही. ॲन्सर कुठे येते? आपलं 4 वर येते. तर आपला टाईम बऱ्यापैकी चालला जातो. मग तिथं आपलं नशीब थोडंसं खराब आहे असं समजून जायचं. पेपरमध्ये असं सहसा नाही व्हायला पाहिजे पण कधी कधी होऊन जाते. सर्वात सोपा प्रश्न. 2 4 आणि इथं काहीतरी x ठेवलाय आणि सांगा याला 9ने निशेष भाग जात आहे तर x ची किंमत किती? आता सांगितलं 9ची कसोटी 2 आणि 4 6. तर इथं किती ठेवायला पाहिजे आपण? 3. तर 2 आणि 4 किती होतील? 6. 6 आणि 3 किती होतील? 9 होतील. कारण की 9नं भाग जातो किंवा जात नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला त्या सगळ्यांची बेरीज, अंकांची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. 2 4 6, 6 आणि 3 9. म्हणजे ही जी खाली जागा आहे इथं काय पाहिजे होतं? ऑप्शन क्रमांक 4 जिथं असायला पाहिजे होतं. यक्षच्या जागेवर काय असायला पाहिजे होतं? इथं 3. मग त्या संख्येला 3ने निशेष भाग गेला असता. हा एक चांगला प्रश्न आहे. काय सांगितलं बघा इथं? 9 इथे काहीतरी खाली जागा आहे, त्यानंतर 7 रिकामी जागा, इथं 5. ठीक आहे. आणि विचारलं आहे की इथं या जागेवर ही जी खाली जागा आहे इथं मी नेमकं काय ठेवू ज्यानं या संख्येला
11ने भाग जाईल. तर एक काम करतो मी, एक अंक वर लिहितो, एक अंक खाली लिहितो. इथं खाली लिहायला तर काही नाही आहे, तर असं लिहून टाकलं काहीतरी. एक अंक वर लिहिला, एक अंक इथं खाली लिहिला आणि एक अंक वर लिहिला. आता यांची करणार मी इथं बेरीज. तर 9 आणि 7 16, 16 आणि 5 किती 21. आता आपल्याला माहीत आहे की हा जो फरक यायला पाहिजे ना, कारण की भाग कशाने देत आहे आपण 11 ना, तर हा फरक एकतर 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे. यांचा फरक 0 येण्यासाठी इथं 21 तर बनणार नाही बघा, 21. तर इथं 0 येण्यासाठी आपल्याला माहीत आहे की इथं 11 येईल इथं, कारण की फरक काय पाहिजे, हा जो फरक राहतो हा फरक काय पाहिजे, 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. मी 0 इथं आणू शकत नाही, कारण की 0 आणण्यासाठी इथं किती लागेल, इथं या जागेवर किती लागेल, 21. दोन सारख्या संख्या आणि त्यांची बेरीज 21 कसं काय? सेम नंबर जर असले, सारख्या संख्या आणि त्याची बेरीज केली तर समसंख्या भेटेल ना. इथं बेरीज काय पाहिजे 21, ते तर येणार नाही. मग इथं काय भेटायला पाहिजे आपल्याला, इथं भेटायला पाहिजे 10. थोडा विचार करा या गोष्टीचा की सर 21 मधून 10 जर गेले तर बरोबर 11 राहील. फरक 11 आहे तर मग भाग जाईल. मग इथं जर 10 आहे तर इथं काय असायला पाहिजे, मग इथं 5 असायला पाहिजे आणि इथं 5 असायला पाहिजे. म्हणून त्यांनी विचारलं की ही जी खाली जागा आहे या खाली जागेवर नेमकं काय असायला पाहिजे. या खाली जागेवर काय असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. 5 जर असला तर बरोबर 5 आणि 5ची बेरीज किती होईल, 10. आणि 21 आणि 10 यांचा फरक किती होऊन जाईल, 11. आणि त्या संख्येला मग सांगितलं मी तुम्हाला फरक किती पाहिजे, हा जो डिफरन्स राहतो हा 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. तेव्हा दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. तर आन्सर काय असायला पाहिजे, तिथं काय असायला पाहिजे, खाली जागेत 5 असायला पाहिजे. ठीक आहे, हा व्हिडिओ तो झाला आहे. याची बेसिकची नोट जी आहे त्यातले प्रश्न तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद.